महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। मी साहिल रामडेगे, न्यूज 15 मराठीमध्ये मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण सध्या महाराष्ट्राची निवडणूक कव्हर करत आहोत आणि आपण महाराष्ट्राची निवडणूक न्यूज 15 मराठीवर कव्हर करत असताना सध्या आपण आमगाव मतदारसंघात आहोत आणि आमगाव मतदारसंघात आले असता बरेच उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। प्रत्येक उमेदवाराचे प्रचार तिकडे चालू आहेत। असेच एक उमेदवार आपल्या सोबत आहेत। आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकी हा जो मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघात त्यांचा जो आता जे निवडणूक लढवणार आहेत तर त्या मागचा नेमका कारण काय आहे आणि ते कोणत्या हेतूने आता सध्या निवडणूक ते लढवणार आहेत। आपण आता ह्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर भोगारे सर, नमस्कार तुमचा। नमस्कार, तुमचं स्वागत। तर सर्वप्रथम मी न्यूज 15 मराठीवर तुमचे स्वागत करतो। काय सांगाल, तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहात आणि तुमची आता पुरेपूर तयारी झालेली आहे, प्रचार मला वाटते सुरू झालेला असेल। तर काय सांगाल, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काय सांगाल तुम्ही, तुमच्या मनात कशी काय म्हणजे कल्पना आली की बा चला आपल्याला आमगाव मतदारसंघामध्ये आपल्याला कुठेतरी निवडणूक लढायला पाहिजे, असं का बरं वाटलं, कसं काय वाटलं? मुळात हा जो आमगाव देवळी विधानसभा क्षेत्र हा विधानसभा क्षेत्र आदिवासी राखीव विधानसभा क्षेत्र असून यातील जेवढ्या काही समस्या आहेत, मोस्ट ऑफ समस्या ज्यांना आपण पाहतो 90% ज्या समस्या आहेत, ह्या विधानसभा क्षेत्रामधला जवळपास 89% जो स्पेस आहे, भाग आहे, जे लोक आहेत ते ग्रामीण भागातील आहेत आणि 10% लोक शहरी आणि अर्बन झोनचे आहेत। ज्या ज्या वेळेला आपण निवडणुकांना सामोरं जातो, जेव्हा जेव्हा आपण चेहरे पाहतो, जे मोठे मोठे पक्ष आहेत, जसं आपण काँग्रेस पाहतो किंवा भाजपाला पाहतो, ते जेव्हा जेव्हा चेहरे देतात त्यावेळेला ग्रामीणांच्या ज्या समस्या आहेत त्यांना डावलून एक शहरी चेहरा पकडून शहरीचे जे मुद्दे आहेत त्यांना घेऊन त्या रिंगणामध्ये उमेदवार देतात आणि ग्रामीणांचे जे प्रश्न आहेत, जलजमीन जंगलाचा प्रश्न असो, त्यांच्या गरिबीचा प्रश्न असो, त्यांच्या घरकुलांचे प्रश्न असो, त्यांची इथल्या तहसीलीतली पायपीट असो, म्हणजे आम्ही जसं ग्रामीण भागातून बिलॉंग करतो, आमची एखादी लहानशी समस्या आली पंचायतमध्ये आमचा माणूस नाही, म्हणजे आमच्या लोकांना जो एखाद्या गावचा ग्रामपंचायतचा माणूस आहे त्याला एखादं काम करायचं आहे पंचायत समितीचं, तर पंचायतमध्ये एखाद्याला फोन लाईन असं व्यक्ती नाही, जिल्हा परिषदेमध्ये तसं व्यक्ती नाही। आणि विधानसभेचा विषय वेगळाच आहे। विधानसभेमध्ये जे प्रत्याशी आहेत ते त्या जे ग्रामीण आहेत त्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, पायाभूत समस्या आहेत, त्यांना घेऊन ते कधी निवडणूक लढवतात। आजही त्यांच्या मेमोरंडममध्ये, आजही त्यांच्या अजेंड्यामध्ये लोकांचे जे एकदम पायाभूत मुद्दे जे आहेत, जीवना मरणाचे जे प्रश्न आहेत, शिक्षणाचे जे प्रश्न आहेत, अर्थकारणाचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फक्त ते आश्वासन देण्यावाला गणित आहे, विमा अमुक तमुक तमुक आणि किसान सन्मान योजना यांना मी आठवण करून देऊ इच्छितो। शासनाने स्वामीनाथन आयोगाची गोष्ट 2014 मध्ये भाजपची सरकार आली त्यावेळेला सुद्धा त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या गोष्टी केल्या। आता किसान सन्मान योजना म्हणजे ते लोकांना सांगून राहिले की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, म्हणजे इथपर्यंत भूलथापा देऊन या क्षेत्राला आणि जे लोक प्रत्याशी म्हणून उभे असतात त्या क्षेत्राच्या समस्यांची जाणीव नसल्यामुळे, आणि आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आता गोंदिया जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 64,000 ज्या शाळा यांनी दत्तक योजनेअंतर्गत किंवा दत्तक देण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे, सामुदायिक शाळेचा जो प्लॅनिंग आहे। आता एकीकडे शासनाने याच्या पूर्वी 2006-07च्या दरम्यान सर्व शिक्षा अभियान राबवलं, गावदिलं शाळा राबवलं आणि यांनी ते 64,000 शाळांना दत्तक देणे किंवा समूह शाळा बनवणे किंवा आता गोंदिया जिल्ह्याचा विषय मांडायला गेला आपण तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सरसकट 185 शाळा आहेत ज्यांना यांनी दत्तक योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि हा सगळे निर्णय घेत असताना सत्ताधारी असोत की विपक्ष असोत, आम्ही ज्यांना निवडून पाठवतो ते शेवटी आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी या गोष्टींवर वाच करायला पाहिजे। आणि आमदाराचं काम म्हणजे का, तो तिकच धरूनच उद्घाटन करापुरतीच आमदार आहे का, किंवा एखादा पोंगा फुगून माईकमध्ये भाषण देऊन लोकांना मोहित करणे, लोकांना हसवणे, जोकर सारखं काम आहे का आमदाराचं? नाही, आमदार हा बहुत सेन्सिटिव्ह विषय आहे। आमदारांनी इथल्या जिल्हाधिकारी जो असतो, कलेक्टर जो असतो, कलेक्टर पासून तर सीओ पासून इथल्या बीडीओ पासून इथली जी व्यवस्था आहे, इथलं जो प्रशासन आहे आणि लोकांच्या हितासाठी शासनानं बनवलेले जे ध्येय आणि धोरणं आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतात की नाही पोहोचत याच्यावर वाच ठेवण्याचं काम सुद्धा आमदारांनी, ते भूमिका आम्हाला दिसत नाही। किंवा कुठेतरी असं वाटतं की त्यांना एज्युकेशनचा काही अभाव असेल किंवा
शिक्षणाचा अभाव असेल किंवा त्यांना समजत नसेल किंवा त्या गोष्टींकडे त्यांचा पक्ष त्यांना हातच टाकू देत नसेल, लक्षच टाकू देत नसेल असे प्रश्न असतील. कारण हा आदिवासी राखीव क्षेत्र आहे. जवळपास आमच्या माहितीप्रमाणे 2006ला परिसीमन झाला, 9 पासून सीट चालू झाली. हे बहुतेक 4थी सीट आहे. ह्या 4थी म्हणजे शेवटचाच रिझर्वेशन 2026 मध्ये परिसीमन म्हणत आहे. अशा परिस्थितीमध्ये आदिवासींचे जे ज्वलंत मुद्दे होते, जल जमीन जंगलाचे जे इश्यू होते, व्याघ्र प्रकल्पाचे जे इश्यू होते, 2006च्या वनाधिकार कानूनचे जे इश्यूज होते, आम्ही पेसा संदर्भात सुद्धा आम्ही मागणी करत आहोत. आमच्या पलीकडे तिकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये केस आहे, पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल 1993. ते तर देण्याचा वेगळा विषय आहे. परंतु हे 2023 मध्ये आता नवीन एक बिल आणला आणि हे जेवढे काही आमचे वनाधिकारपासून जेवढे काही आमच्या संयोजनात जे कानून होते त्या सगळ्या कानूनला बाद करणारा एक 2023 मध्ये भारत सरकारनं या ठिकाणी एक अधिनियम लागू केला. आम्ही मान्य सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, त्या अधिनियमाला आम्ही स्टे केलं. बिरसा ब्रिगेड एक अशी ऑर्गनायझेशन आहे जिच्या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टातून त्या गोष्टीला स्टे आहे. मग आम्ही म्हणतो की रोडावरचे आंदोलन, न्यायालयाचे आंदोलन, रस्त्यावरचे आंदोलन, समाजामधला प्रबोधन करण्याचे आंदोलन हे सगळं आम्ही करायचं. आणि निवडणूक जेव्हा आली तेव्हा पक्षाने दिलेला उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा होता. लोकांना फुलतापा द्यायचा, चिवड्यावाला गणित करायचा आणि निवडणूक जिंकून जायचा आणि 5 वर्ष आपल्या कामामध्ये जायचं. ह्या परिस्थितीला तोडण्यासाठीच आमचा बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून हा लढा आहे. याच्यासोबत आम्ही राष्ट्रीय गोंडवाना पक्ष जो आहे त्या राष्ट्रीय गोंडवाना पक्षाच्या तिकिटाखाली, कारण त्यांची पण ध्येय धोरण म्हणजे आम्ही त्याच्यात आहोत आणि ते जे आमचे ध्येय धोरण आहे, जल जमीन जंगलाचे धोरण आहे, तिथले SC/ST OBC BJP मायनॉरिटीचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण मी उदाहरणाखातर सांगू इच्छितो की मागचा जो उपवर्गीकरणाचा जो मुद्दा होता, SC/ST मध्ये उपवर्गीकरणाचा जो मुद्दा होता, त्याच्यामध्ये सुद्धा बिरसा ब्रिगेड राष्ट्रीय गोंडवाना पार्टीच्या माध्यमातून आम्ही फाईट केलेला आहे. याच्यापूर्वीचा जो मागे 9 ऑगस्ट जो आंदोलन झाला होता त्या आंदोलनात सुद्धा बिरसा ब्रिगेडचा सक्रिय सहभाग होता. जो तिकडचा तो त्या 7 सिस्टर एरियामधला जो चालू होता प्रकरण, त्याच्या अनुषंगाने जे वेगळे काय आणि संपूर्ण भारतभर जे आंदोलन आमचे चालतात जल जमीन जंगलाच्या अनुषंगानं इथल्या लोकांना जे शिक्षण, आरोग्य, स्वास्थ्य ह्या जेवढे काही मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यासाठी आम्ही झगडत असतो, त्यासाठी आम्ही फाईट करतो. आणि त्याच्यामुळेच आम्ही हा विचार केला, रस्त्यावरचे आंदोलन आम्ही करायचं आणि पक्षांतर्गत लढा यांनी लढायचा, सीट आमची लढतील ते, हा कसा कसा. आणि आता हे इंटरव्ह्यू मध्ये काल कोण गडकरी साहेब आले होते, गडकरी साहेबांनी स्टेटमेंट दिला, विकास पुरुष म्हणून आदरणीय संजू भाऊला त्यांनी सांगितलं. आता संजू भाऊला आम्ही काही प्रश्न विचारतो, सांगा संजू भाऊ की तुम्ही तुमच्या माध्यमातून झालेले विकासाचे मोठे कामं नेमके कोणते? का तुम्ही बोरगाव बाजारच्या रेसिडेन्शियल स्कूल तुम्ही बनवले, का पालांदूरची ITI तुम्ही बनवल्या, पालांदूरची PSC तुम्ही बनवले, का देवळीचा RS तुम्ही बनवले? तुमच्याकडनं कोणते विकासाचे कामं झाले? तुम्ही ठोस मुद्द्यावर विकासाचे कामं झाले किंवा एज्युकेशनल सिस्टम मध्ये हा जो ड्रॉबॅक्स आपल्याला दिसत आहे, दिवसेंदिवस शासकीय यंत्रणा आहे, निमशासकीय किंवा कंत्राटीकरण त्यांना केलं जात आहे, पोरांना रोजगार नाही. आम्ही जल जमीन जंगल नेहमी याच्यासाठी मांडत असतो. कसं आहे की आता जी परिस्थिती आहे, आता सगळं प्रायव्हेटायझेशन झाल्याच्या नंतर आदिवासींसाठी राखीव जरी हा क्षेत्र असला पण आमच्या लोकांकडे मुख्य संसाधनं नाहीत, ज्या संसाधनाच्या माध्यमातून खादीकरण झालं तर आमचे लोक त्या ठिकाणी सुरू. हा आदिवासीचाच प्रश्न नाही, इथल्या OBCचा सुद्धा हाच प्रश्न. OBCच्या पोरांना देवळीसारख्या ठिकाणी वसतिगृह नाही, त्या आम्ही ग्रामीण भागामध्ये पाहतो OBCचा कोटाच येत नाही घरकुलांचा. एवढी मोठी गंभीर समस्या OBC. 2019 पासून OBCच्या पोरांना स्कॉलरशिप मिळाली नाही. आता तुम्ही म्हणता की OBCच्या भरोश्यावर भाजपा चालते, असं कसं म्हणू शकता? कारण OBCच्या मुलांना सुद्धा, OBCच्या आमच्या भावंडांना सुद्धा, OBCच्या आमच्या मतदारांना सुद्धा ह्या गोष्टी दिवसेंदिवस समजू लागल्या. शेड्यूल कास्टचा विषय मांडला, SC आणि ST दोघांचे सेम प्रश्न आहेत. उपवर्गीकरणाचा मुद्दा जो त्यांनी शासनाने राबवलेला आहे. आता BJPनं उपवर्गीकरणाचा मुद्दा आणला, मग काँग्रेस काय करत होती? काँग्रेसचे प्रतिनिधी काय करत होते आमच्या क्षेत्रातले किंवा इतर क्षेत्रातले किंवा स्टेट लेवलवरचे? त्यांचं काय म्हणणं आहे? म्हणजे ते लोक मुद्दे उचलतीलच नाही, विधिमंडळामध्ये हे मुद्दे जातीलच नाही, विधिमंडळाच्या माध्यमातून हे मुद्दे मार्गी लागतीलच नाही. आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? मग आम्ही का बरं विधिमंडळाच्या प्रतिनिधी व्हावं, या अनुषंगाने उमेदवारी अर्ज का नाही टाकावा, हा सुद्धा आम्ही प्रश्न मांडत आहोत. आणि संपूर्ण जनतेला आम्ही अपील करत आहोत की हे सगळे आम्ही जे काही प्रश्न उचलत आहोत, शोषित, वंचित, पीडित, दुर्बल, आदिवासी, बहुजन, मागासवर्गीय घटकांचे हे मुद्दे आहेत आणि जिनाई मुद्दे आहेत, मूलभूत मुद्दे, आणि त्याच्याकरिता आम्ही रिंगणामध्ये उतरलेलो आहोत. तर निवडणूक लढत असताना आमदार झाल्यास काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम असा कोणती रोजगाराची संधी स्त्रियांसाठी म्हणा, युवकांसाठी म्हणा, बेरोजगार युवकांसाठी म्हणा किंवा इतर सर्वांसाठी म्हणा, तर अशी कोणता असा म्हणजे महत्त्वाचा मोठा विकास काम करता येईल की ज्यामुळे आपल्याला रोजगाराची खूप मोठी संधी साधता येईल? माझं असं म्हणणं आहे की आम्ही ग्रामसभेच्या अनुषंगानं हा आम्हाला ग्रामसभा पुरस्कृत उमेदवार सुद्धा हा एक लेबल लागलेला.
आम्ही पाहतो देवरी तालुक्यामध्ये जवळपास 107 ग्रामसभा आहेत, जे CFR ग्रामसभा आहेत. आणि ग्रामसभेचा घोड म्हणजे समजून घेण्याचा काही विषय नाही. जे 56 ग्रामसभा आहेत, ग्रामपंचायत ग्रामसभा आणि CFR ग्रामसभा 2006च्या कायद्याअंतर्गत तयार झालेल्या ज्या ग्रामसभा आहेत ते CFR ग्रामसभा. आता त्यांचं सुद्धा एक जो NTP आहे, नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस ज्याला म्हणतो, गवनवन उत्पादन ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक गावामध्ये गवनवन उत्पादन निघतो. वैद्यनाथच्या जेवढ्या काही दवाया बनत असतील त्या मातीपासून बनत नाही. या जंगलामध्ये जो काही गवनवन उत्पादन तयार होतो त्या गवनवन उत्पादनच्याच माध्यमातून 1 रुपया किलो आमच्याकडून येईल आणि 10 ग्रामच्या मागे 10 ग्रामची वस्तू 100 रुपयाला विकेल. म्हणजे रॉ मटेरियलच्या बाय प्रोडक्ट करून ते लोक करतात. आमचा प्रयत्न हा आहे की प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे महिला बचत गट आहेत, ज्या ज्या ठिकाणी सामूहिक वन हक्काच्या समित्या आहेत, ज्या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापनाच्या समित्या आहेत, त्यांच्या माध्यमातून हे NTP वर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा आणि त्या माध्यमातून त्यांना अर्थार्जनाचे कार्य सुरू करण्याचा आमचा पहिला उद्देश आहे. म्हणजे त्या ठिकाणचा माणूस हा बाह्य जगावर, कारण आता तुम्ही पहा दिवाळी झाल्याच्या नंतर प्रत्येक गावचे 50-50, 25-25 पोरायच्या टोळ्या बाहेर गावी कमवण्यासाठी जातात. रोजगार नाही त्यांना. म्हणजे गावामध्ये जर त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला, गावामध्ये मोहफुलापासून तयार, आता मोहफुलाकर फक्त दारू म्हणून पाहिले जाते, मोहफुलांपासून भरपूर वस्तू बनवल्या जातात, चारोळ्यांपासून भरपूर वस्तू बनवल्या. हे जे आपण बांबू म्हणतो, एवढा मोठा बांबू गाड्याच्या गाड्या भरून आमच्या ग्रामीण भागातून जातो, त्यांच्यापासून सुद्धा वस्तू. आणि जिथं बांबू नाही होत त्या ठिकाणी सुद्धा ते कुटीर उद्योगाच्या माध्यमातून, लघु उद्योगाच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग. आम्ही असं म्हणणार नाही की डायरेक्ट आम्ही MIDCचा खूप मोठा असा हे हब तयार करणार, त्याच्या माध्यमातून ज्या ज्या गावाला ज्या ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी उपलब्ध संसाधनाच्या आधारावर त्या ठिकाणी उद्योग उभारण्याचा आमचा पहिला प्रयत्न आहे, उद्योगाच्या आणि त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट, जो आपण जनरल एज्युकेशन आहे आता सध्यामध्ये जो चालू आहे, जो एक CBSE पॅटर्न आणि दुसरा महाराष्ट्र बोर्डचा पॅटर्न. आणि त्या महाराष्ट्र बोर्डच्या पॅटर्न मध्ये आमचा पोरगा त्या CBSE म्हणजे एक मुलगा शिकला, एक विद्यार्थी शिकला CBSE मध्ये नाही, एक मुलगा शिकला आश्रमशाळेमध्ये. परीक्षा देताना दोन्ही पोरं एकच परीक्षा देतात, दोन्ही पोरं एकच परीक्षा देतात ना. म्हणजे तो CBSE वाला राहतो तो टफ मारतो आणि ग्रामीण भागातला माणूस मागे जातो. म्हणून त्यांना क्वालिटी एज्युकेशन देण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक गावामध्ये वाचनालय उभारण्याचा आमचा प्रयत्न. शिकेंगे तो बढ़ेंगे, सीखेंगे तो लिखेंगे, सीखेंगे तो आगे बढ़ेंगे, लिखेंगे तो पढ़ेंगे वाला जो गणित आहे त्याच्यासाठी शिका संघटित व्हा, संघर्ष करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो नारा आहे तोच नारा क्रांतिसूर्य मामाराव भगवान बिरसा मुंडांनी म्हटलेला आहे. गुलामों का कोई धर्म नहीं होता, उनका एक ही धर्म होता है, वो संघर्ष, संघर्ष और संघर्ष. संघर्षात त्यांनी सुद्धा सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पहिला संघर्ष शिकण्यासाठी, दुसरा संघटित होण्यासाठी, तिसरा संघर्ष करण्यासाठी. तर हा सगळा एम्पायर घेऊन आम्ही हे सगळे कामं करतो. सोबतच ह्या चळवळीमध्ये SC ST OBC VJMT मायनॉरिटी, शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे जे आमचे कॅडर्स आहेत आणि आमचा फोकस लीडरवर कमी आणि कॅडरवर जास्त असतो. लीडर बनावंगे तो 5 साल चलेगा. कॅडराईज मुवमेंट, कॅडराईज चळवळ, राजकारणामध्ये सुद्धा सामाजिक दृष्टिकोन ठेवणारे, सामाजिक भान ठेवणाऱ्या लोकांचं हस्तक्षेप घेणे काळाची गरज आहे. त्या अँगलनं आमचे प्रयत्न आहेत. तर हे होते भोगाडे साहेब. हे आता आपले जे आमगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे आमगाव मतदारसंघात कशा प्रकारे विकास करता येईल. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, सुधीर शिवणकर, आमगाव मतदारसंघ गोंदिया.